चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मी विनंती करेन टीम लिमणेवाडी संघ. चला पंच लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला इथून जरा मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकी जिंकले टीम आनंदवाडी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आमंत्रित केला इथे टीम लिमणेवाडी संघाला फलंदाजीसाठी. इथून मात्र पहिला चेंडू प्रदीप, हो हो पहिला चेंडू निर्धाव आलाय. प्रदीप गोलंदाजी ट्रॅक वरती पेवनचं पहिलं षटक घेऊन येत असताना इथं मात्र पहिला चेंडू हाताळलेला आहे आणि पहिला चेंडू इथं निर्धाव. कमालीची गोलंदाजी पहिला चेंडू निर्धाव जर आलाय. आता इथून मात्र सलामीची जोडी आपण पाहतोय सुनील आणि त्याच्या साथीला आकाश. स्ट्रायकेट वरती आकाश आहे, नॉन स्ट्रायकेट वरती सुनीलला आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर थोडासा प्रेशर निर्माण मात्र होत असताना फलंदाजावरती इथून दुसरा चेंडू निर्धाव आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, 4 षटकाचा सामना आहे. आता इथून विचार केला तर 2 चेंडू निर्धाव आलेत, अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडू वरती या वेळेस थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि यावरती मिळाल्या 4 धावा. इथून आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे फटक्या येण्याची. इथून मात्र खातं खोललं जात आहे, अकाउंट ओपन झालंय. टीम लिमणेवाडी संघ 4 धाव्याने दाफलक खोललं जाते. 4 धावा दाफलकावरती. हो इथून अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता कमाल आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी राहिली आधीपर्यंत. एक जरूर फटका खराब आला होता, बॅटची कडा घेऊन मात्र स्लिप क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं तो फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर इथून मात्र अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता कमाल आहे. इथून मात्र 4 चेंडू फेकी केलेत, 4 धावा खर्च केलेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूवरती किती धावा बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. आणि इथून मात्र चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. हेमंत चुका होणार नाहीयेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एक सिंगल धावेच्या साह्याने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 5 धावा दाफलका भरती. आता मात्र इथून खऱ्या अर्थाने शेवटचा चेंडू या षटकातील आणि त्यावरती इथे फलंदाज सुनीलला आता पाहतोय. स्ट्राईक रोटेट जर झाली आता मात्र सुनीलला आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. हा इथून षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि दाफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा. कमालीच्या षटक
आता इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती जिवंत आला होता. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करत असताना फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस वरती पुल पे पुल सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार. मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जाणार सीमा रेषा पार. षटकारच्या साहाय्याने इथं दाफलक मात्र पुढे सरसावला जातोय. 11 धावा दाफलका वरती आपण पाहतोय. आता मात्र इथून जयवंत उर्फ मुन्ना आणि आल्या इथे मुन्नावरती हल्ला बोल केलाय. पुन्हा तो नसलं वरवण डिलेव्हरी थोडंसं परिवर्तन केलं जरूर होतं, मात्र तितकं चांगलं परिवर्तन फलंदाज आकाशने देखील केलं. वेट केलं, थांबून राहिला आणि नंतर मात्र टाइमावरती चेंडूला पुन्हा एकदा वीरकाम दिला. मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार. अजून एक दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळालेत आणि आता इथून मात्र अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल अजून या 4 चेंडूंवरती किती धावा बनल्या जातील. पहिल्या षटकाचा विचार केला तर प्रदीपने कमालीचं षटक हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर इथं मात्र महागडे षटक. इथे यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना इथे मात्र मुन्ना मैदानाच्या आतमध्ये. इथून आकाश बॅक टू द पवेलियन. टीम मालेगाव संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि इथून बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराज तसेच राहुल वेचकर देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. आजची स्पर्धा आजचा पहिला दिवस मिचकरवाडी संघाकडनं भरवलेल्या या शृंखला आणि या शृंखलेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं होतं. गरज नसताना परिवर्तन केलं ना तर थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळतं आणि तेच इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. इथून मात्र बॅटची कडा अक्षरशः स्लिप क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू मात्र जाणार सीमा रेषा पार. थर्डमॅन रिझन मध्ये आला हा चौकार. आणि इथून मात्र खऱ्या अर्थाने विचार केला तर युवराज आपले इरादे स्पष्ट करत असताना पहिला चेंडू खेळत असताना पहिला चेंडूवरती चांगला फटका त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलचा फारसा संपर्क झाला नाहीये. त्यावरती जास्तचा काय मिळणार नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या साहाय्याने दाफलक पुढे सरसावत असताना 22 धावा दाफलकावरती. आणि येथून पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि फुल पे फुल सक्सेसफुल. चेंडू मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर. चेंडू आउट ऑफ द पार. यावेळेस सुनीलच्या बॅटमधला दर्जेदार षटकार. षटक क्रमांक 2 संपलं गेलंय. दाफलकाचा विचार केला तर 28 धावा दाफलकावरती. अक्षरशः 28 म्हटलं तर 23 धावा मात्र इथे खर्च केल्या गेल्या तर या फलंदाजाने गोलंदाजाने. कमालीचं फलंदाजी पाहतोय आपण टीम लिमनेवाडी संघाकडनं. सातत्याने कमालीचे फटके पाहायला मिळाले. 2 षटकारांचा विचार केला तर आकाशच्या बॅटमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र युवराज गेला आणि युवराजच्या बॅटमध्ये देखील एक चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र इथून स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर इथून सुनीलच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती देखील अक्षरशः कमालीचा फटका. चेंडू मात्र जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने दाफलकाचा विचार केला तर 28 धावा दाफलकावरती. इथून मात्र षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. या गोलंदाज सुनीलला प्रमोट केलं. यावेळेस राईट मॉर्द विकेटचा मारा पाहावा लागेल. एका डावखुरी शैलीचा गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजाला विचार केला तर कशा प्रकारे ती गोलंदाजी करावी लागेल आणि इथून मात्र तेच आपण पाहू शकाल. इथून राईट मॉर्द विकेटचा मारा स्ट्राईक एंडवरती एक छोटा फलंदाज युवराजला आपण पाहतोय. युवराजचा विचार केला तर युवराजमध्ये देखील ती क्षमता आहे. छोटा पॅक बडा धमाका मोठा धमाका करू शकेल. मात्र इथून पहिला चेंडू खेळत असताना निर्धाव चेंडूची सांगता आणि इथून कमालीचं गोलंदाजी. इथून मात्र विचार केला तर जयवंतने थोड्याशा 23 धावा खर्च केल्या
आणि त्यानंतर इथून पूर्णपणे जबाबदारी सुनील वरती आणि इथून अतिरिक्त उसळी आणि त्या उसळीचा पूर्णपणे फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅक इथून युवराजच्या बॅटमधून आला हा दर्जेदार चौकार अक्षरशः फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यावरती मिळाली या 4 धाबा. या 4 धाब्याच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 32 धावा धावफलका भारतीय. विनंती करेन मी ऑल इंडियाचं काम शरद भांगारे पाहायचं आहे लगेचच. सर्वीकडे ऑल इंडिया राहायच्या मॅच कबड्डी टीम्सचे सर्व ऑल इंडिया आणि मी विनंती करेन बॉल लगेचच मैदानाच्या आतमध्ये आणा कारण की उशीर होऊ नये यासाठी मात्र प्रयत्न आपले असतील. पुन्हा एकदा फटका फासला आहे सेंडू वरती प्रदीप आणि इथून चुका होणार नाहीयेत. इथून मात्र युवराजच्या पारीचं झालाय आणि युवराज बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजित. आता इथून खऱ्या अर्थाने सुनीलने आपले गोलंदाजीचे रंग मात्र उधळायला सुरुवात केली आहे. इथून आडव्या बाटे मारण्याचा प्रयत्न झालाय दूरवरून क्षेत्ररक्षक प्रदीप. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न इथून मात्र शेवटच्या क्षणाला इथं फलंदाजाला थांबवलं जाते आणि त्यानंतर फक्त आणि फक्त एक सिंगल झाली. कंप्लीट एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 33 धावा धावफलकावरती. तसेच भक्तवाडी गावचे एक दमदार व्यक्तिमत्व मी विनंती करीन वसंत केवारी दादा आपण इथे उपस्थित झाले. आपले देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. तसेच आमचे सागर केवारी साहेब देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल हेतूचे मान सन्मान मी विनंती करेन आपण या वेळेत वेळ काढून इथे मात्र उपस्थित झालेत. आज मागे गणेश उत्सव महोत्सव मात्र आज दिवस आणि भक्तवाडीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यानंतर मात्र सामने संपल्यानंतर आपण देखील त्या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी जायचं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती समाप्त झालंय आणि इथून षटक क्रमांक 3 संपले. ते धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती आणि इथून संध्याकाळी भक्तचवाडी आयोजकांच्या वतीने इतर मागी गणेश उत्सव महोत्सव साजरा केला जातो आणि त्यावरती संध्याकाळी सर्वांना भोजनाची व्यवस्था देखील आहे. तर त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वांनी भोजनाची व्यवस्था केली आहे संध्याकाळी. तर सर्वांनी उपस्थित राहायचंय अशी त्यांची आग्रहाची विनंती आहे. पूर्ण फ्रेंडशिप ग्रुप व सर्व खेळाडू व सर्व जे आलेले असतील पाहुणे वगैरे त्यांना सर्वांना विनंती आहे की संध्याकाळी भोजनाची सोय मात्र इथे भक्तचवाडी ग्रामस्थांच्या वतीने मात्र केली जाते. तर सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. हा इथून गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर रितेशला आपण पाहिला. पहिला चेंडू फेकत असताना राऊंड टर्मवर विकेटचा मारा. पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. इथून सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. रितेश यावेळेस खऱ्या अर्थाने पूर्णपणे कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती अतिशय चांगले गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. हा इथे नो चेंडू आणि त्यावरती फटका सजवला होता. पवन चेंडू खाली आहे. अक्षरशः या चेंडूवरती देखील 9+2 असे 3 धावा या 3 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 36 धावा धावफलकावरती. या पुढील चेंडू मात्र फ्री हिट पाहावं लागेल. फ्री हिट चेंडूचा कशा प्रकारे फायदा घेतला जातोय. इथे मात्र स्ट्राईक एंडवरती अजितला आपण पाहतोय आणि इथून
चेंडू जाणार सीमा रेषा पार. एक दर्जेदार षटकार इथून मध्ये या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यस नो चेंडू इथून फेर पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि गोलंदाज बाद असेल याचे देखील लक्ष द्या. या दोन बीमर चेंडू हाताळलेत आणि गोलंदाज केलं जाईल बाद. इथून मात्र विनंती करेन मी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच रवाना करा. जाग्यावर यस नक्कीच इथून. आणि मी विनंती करेन जर तुम्हाला बिमरचा रिव्ह्यू घ्यायचंय तर लगेच घ्या. मी विनंती करेन तुम्ही थोडा उशीर लावला तर रिव्ह्यू दिला जाणार नाहीये याची देखील दक्षता घ्या. आता इथून अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. मी विनंती करेन गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पवनला आपण पाहतोय. पवनचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू अतिशय चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून टीम आपल्या गावाच्या नावासाठी प्रत्येक वेळा मी पाहतो आणि यावेळेस जबाबदारी गोलंदाजीची देखील त्याच्यावरती. इथून फ्री हिट चेंडू आहे. इथून मात्र चेंडू फिरकी घेत असताना एकच धाव या एक धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जाईल. 43 धावा धावफलकावरती. सॉरी इथून 44 धावा धावफलकावरती. एक 9चा ऍड नव्हता केला. 44 धावा बनल्यात. इथून हा यावेळेस चांगला चेंडू त्यावरती क्षेत्ररक्षक प्रदीप चुका होणार नाहीयेत. आणि इथून आता मात्र 2 कंप्लीट झाल्या होत्या आणि त्यानंतर या 4-6 धावा या 6 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना इथून आता मात्र खऱ्या अर्थानं 50 धावा कंप्लीट झाल्या. टीम लिमणेवाडी संघाच्या 50 कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. हा इथं फाटका फसलाय. चेंडू वरती प्रदीप चुका होणार नाहीयेत. आता इथून मात्र फलंदाज होईल बाद. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. हो यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक हेमंत तिथं कमालीचं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू वरता आणि त्यावरती इथून 3 धावा कंप्लीट झाल्यात. या 3 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जातोय. 53 धावा बनल्यात. 54 धावांचं टार्गेट आहे.
तर इथून येणारे 24 चेंडू आणि 54 धावा बनवायच्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपण पाहतोय. टीम लिमनेवाडी आणि त्याला फाईट करते टीम आनंदवाडी. लिमनेवाडी फलंदाजी करत असताना प्रथम 53 धावा बनवल्या. 54चं टार्गेट आहे. येणारे 24 चेंडू 54 बनवायचे आहेत. इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि त्याच्या साथीला नितीन. स्ट्राईक एंडवरती नितीन, नॉन स्ट्राईक एंडवरती हेमंत. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर आकाश. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती नितीन सारखा मोठा फलंदाज बाद होत असताना नितीनच्या पारीचा झाला अंत. नितीन बॅक टू द पवेलियन. तसेच नक्कीच इथे पप्पू सांबरे आणि त्याच्या साथीने दत्ता थोरात देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. आता इथून मात्र पहिल्या चेंडूवरती इथे नितीन सारखा मोठा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला आणि बॅटर यावेळेस समीर मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने 24 चेंडूवरती 54 बनवायचे आहेत आणि इथून पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालंय. समीर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आलाय. इथून आकाश कमालीची गोलंदाजी राहिली आकाशच्या माध्यमातून.
आता इथून मात्र कमालीचा फटका. आता मात्र इथून सेंडू जाणार सीमा रेषा पार. इथे समीरच्या बॅट मधून आला हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने इथे मात्र दाफलक पुढे सरसावला जातोय, सॉरी दाफलक खोलला जातोय. अकाउंट ओपन झालं. इथून टीम आनंदवाडी संघाचं 4 धावा दाफलकावरती. आणि इथून मात्र स्लोबर पण डिलिव्हरी, थोडंसं परिवर्तन गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून अक्षरशः यष्टीरक्षकाने झेम देखील घेतला होता. जर झेल पकडलं असतं तर नक्की तिथून चला टीम खानदान संघाचा कर्णधार आणि मी विनंती करेन टीम टेंबरेवाडी संघाचा कर्णधार या. हा यावेळेस आला तसाच मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. सेंडू मात्र जाऊन पोहोचलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. याच्यावरती मिळाली त्या 4 धावा. या 4 धाब्याच्या साहाय्याने दाफलकाचा विचार केला तर 8 धावा दाफलकावरती आपण पाहतोय. हा यावेळेस काय कमालीचा फटका. सेंडू साथ लावलाय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सेंडू जाऊन पोहोचलाय. षटकार, या षटकाराच्या साहाय्याने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. दाफलकाचा विचार केला तर 14 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपलंय. या वेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चुका होणार नाहीयेत. इथून फलंदाज होईल बाद. येस थ्रो गोलंदाज का? येस चेक करायचं. इथून चेक केला जाईल. इथून मात्र फेअर डिलिव्हरी आणि इथून फलंदाज हेमंत चपारीचा होईल अंत. हेमंत बॅक टू द पवेलियन. फलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं सांगे कुट्यातलं दुसरे षटक घेऊन येत असताना आपण सुनीलला पाहिलं आणि सुनीलच्या पहिल्या चेंडूवरती विकेट. इथून जशाच तसे विचार केला तर पहिल्या चेंडूवरती नितीनला देखील माघारी परतवलं होतं आकाशने. आणि त्यानंतर सुनील दुसरे षटक घेऊन येत असताना पहिल्या चेंडूवरती हेमंत चपारीचा अंत. म्हणजे विचार केला तर सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. इथून आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीपला आपण पाहतोय. इथून विचार केला तर अजूनही 40 धाब्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने इथून विजयासाठी टीम आनंदवाडी संघाला. आणि त्या 40 धाबा कशा प्रकारे बनवल्या जातील पाहावं लागेल. इथून अजूनही 17 चेंडू शिल्लक 40 बनवायच्यात. आता मात्र इथून निर्धाव चेंडूची सांगता. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती आकाशने आणि त्याच प्रकारे गोलंदाजी केली जाते सुनीलच्या माध्यमातून. जशाच तसे विचार केले तर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून जात असताना सुनीलला देखील आपण पाहतोय. अजून एकदा निर्धाव चेंडू. ही त्याची मात्र कमालीची गोलंदाजी. इथून पूर्णपणे फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलं जाते. हेच नक्कीच विनंती करेन टीम टेंबरे संघाचा कर्णधार आलाय आणि टीम खानदान संघाचा देखील कर्णधार. तर मी विनंती करेन टॉस बॉक्स मधून उठायचंय.
इथून नाणेफेकीचे कौल केलं जाईल. दत्ता थोराड आपलं भागाचे खजिनदार म्हणून त्यांची बळक आहे करत आणि त्यांच्या हातचे मात्र केला जाते नाणेफेकीचा कौल. आणि इथून नाणेफेकी जिंकली टीम टेंबरे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेला आणि इथून चेंडू बंद बाउन्सचा किरे पोहोचला. स्पेअरलेग रिजन शर्मा रेखाच्या बाहेर चेंडू 4 धावा सबकाराच्या सायने दाफुले पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 20 धावा दाफुल का भरतीय. आणि इथून विचार केला तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चुका होणार नाही. नितीन चेंडू खाली आला होता. इथून मात्र फलंदाज होईल बाद. असा चेंडू देखील चेक केला जाईल. फेरडिले बरी. इथून फलंदाज असेल बाद. इथून मात्र प्रदीप चपारीचा अंत. इथून नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये. इथून धावा बनल्या ते 20. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक दुसरं संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 20 धावा दाफलकावरती जोडल्या गेल्यात. आता 12 चेंडूवरती 34 बनवायच्यात. 12 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर ऋतिकला आपण पाहतोय. ओहो, यावेळेस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना संदेशच्या समीरच्या बॅटमध्ये झाला षटकार. कमाल. इथून मात्र बॉल द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इथून समीर खऱ्या अर्थाने फटक्यांची गरज आहे आणि ते फटके मात्र इथे यायला सुरुवात झाली आहे. ऋतिकवरती हल्ला बोल केलाय पहिल्या चेंडूवरती. इथे मात्र चेंडूला डिरकाम दिलाय. लॉंग लेग रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. आणि इथून बेल्स नक्कीच हिट विकेट पाहायला मिळेल. आता इथून समीरच्या पारीचा अंत. गरज नव्हती. विचार केला तर अजून थोडं जर मैदानाच्या आतमध्ये राहिला असता तर समीरने ती कामगिरी पार पाडली असती. आणि इथून मात्र हिट विकेट पाहायला मिळाली. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन मध्ये देखील ती क्षमता आहे. मोठे पटके खेचू शकेल प्रत्येक वेळी. पवनच्या माध्यमातून मात्र आपण ते जबाबदारी पाहतोय आणि तिथून मात्र ती जबाबदारी सावरावी लागेल इथून पवनला. आता इथून मात्र विचार केला तर 2 चेंडू फेकी केलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला होता. दुसऱ्या चेंडूवरती हिट विकेट देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर तिसरा चेंडू. इथून पवन. इथून मात्र क्षेत्ररक्षक आकाश होणार नाही चुका. आणि इथून नाही एकदा विचार केला तर थोड्याशा चुका झाल्या होत्या. मात्र
बॅकअप देखील पाहायला मिळाला, चांगला बॅकअप होता म्हणून मात्र, नाहीतर चेंडू मात्र जाऊन पोहोचला असता सीमारेषा पार. मात्र यावेळेस एक सिंगल कंप्लीट झाली. एक सिंगल धाबेच्या साह्याने दाफलक 27 धाबा दाफलकावरती आहे. आणि इथून फलंदाज होईल बाद. संदेशच्या पारीचा अंत. इथून एष्टा मात्र उद्ध्वस्त करत असताना संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज जेवंत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खराब चेंडू. इथं मात्र दिशा थोडीशी फरकटली जाते गोलंदाजाची. स्क्वेअर मारा अवंतर धाबेच्या साह्याने दाफलक 28 धावा दाफलकावरती आहे. आता इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता आणि दीपक भगत देखील उपस्थित झाले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. कृपया या आपण. हा 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 काय गरज नव्हती. विचार केला तर या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं होतं आणि जर षटकार आला असता तर चांगला फटकेश मात्र पाहायला मिळाले असते. मॅचमध्ये थोडीशी रोमांचकता पाहायला मिळाली असते. यावरती एक सिंगल झाली. कंप्लीट षटक क्रमांक 3 संपले. दाफलकाचा विचार केला तर 29 धावा दाफलकावरती जोडले गेले. 6 चेंडू आणि 25 ची गरज आहे इथून. चला जास्तचा वेळ घेऊ नका, लगेच स्पीडअप करायचा आहे सामना. आणि इथून नवनीतला गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय आणि इथून पहिला चेंडू निर्धाव आलाय. 6 चेंडू आणि 25 ची गरज होती. इथून मात्र पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर आता 5 चेंडू 25 ची गरज.
आता इथून पूर्णपणे सामना मात्र आपण पाहतोय लिमण्यावाडी संघाकडे. आणि इथून एक सिंगल कंप्लीट झाली. एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक 30 धावा धावफलकावरती. आता इथून 24ची गरज आहे खऱ्या अर्थाने. आणि इथून तर आता जेवणच्या बॅटमध्ये आला षटकार. मात्र थोडासा उशीर झाला. फटके पहिले आले असते तर नक्कीच सामन्याचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र या वेळेस फार उशीर झालाय. आणि इथून मात्र या षटकाराच्या साहाय्याने 36 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फटकावरती शतरक्षक झेल जमिनीला दान झाला आणि त्यावरती एक सिंगल झाली कंप्लीट. आता इथून मात्र यावेळेस शेवटचा चेंडू देखील गेले सीमा रेषा पार. इथे विजय होतोय लिमण्यावाडी संघ. विजय संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचा गोडसे कौतुक. हरी बांगारी कृपया आपण स्टेजवरती यायचंय. हरी बांगारी माळेगाव संघाचा हरी बांगारी कृपया आपण स्टेजवरती या. आता मात्र मॅच आहे आमची. एक मॅच आपण समालोचन करा.